बुलढाणा नगर परिषदेसाठी 2 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली आणि आता 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. मात्र यामधल्या कालावधीमध्ये ज्या काही EVM मशीन्स असतील किंवा टपाल मतपत्रिका असतील त्या नगरपालिकेच्या वरच्या फ्लोअरमध्ये ठेवण्यात आलेल्या आहे, म्हणजे स्ट्रॉंग रूम बनवून ठेवण्यात आले. मात्र त्याची जी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आपण बघू शकतो, मी सध्या या स्ट्रॉंग रूमच्या खालच्या भागामध्ये उभा आहे. आपण जर पाहिलं तर जवळपास 35 पोलीस अधिकारी कर्मचारी या स्ट्रॉंग रूमची सुरक्षा करताना आपल्याला दिसत आहेत. सुरुवातीलाच गेटला या ठिकाणी पोलिसांची सुरक्षा आहे, तर ज्या वरच्या भागावर जाताना सुद्धा मोठी पोलिसांची सुरक्षा आहे. आणि ज्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम बनवली आहे त्या ठिकाणी सुद्धा SRPची तुकडी तैनात करण्यात आली आहे. सोबतच या प्रिमायसिसमध्ये म्हणजे स्ट्रॉंग रूमच्या आतमध्ये आणि स्ट्रॉंग रूमच्या बाहेरच्या परिसरामध्ये जवळपास सुरुवातीला 11 CCTV कॅमेरे लावण्यात आले होते. त्यानुसार सुरक्षा सुरू होती. मात्र त्याचं स्टोरेज जे आहे ते संपत आल्याने आता पुन्हा एकदा 8 CCTV कॅमेरे लावण्यात आले आणि त्याचं स्टोरेज जे आहे ते 21 तारखेपर्यंत पुरेल अशा पद्धतीचे कॅमेरे या ठिकाणी लावण्यात आले. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर पोलीस कर्मचाऱ्यासोबतच आता CCTV कॅमेऱ्यांची सुद्धा नजर ही स्ट्रॉंग रूमवर दिसत आहे. स्ट्रॉंग रूम मधलं जे कॅमेरे असतील किंवा परिसरातले कॅमेरे असतील त्याचं जे स्टोरेज जे आहे ते सध्या वाढवण्यात आलं आहे. म्हणजे 8 जे CCTV कॅमेरे आहेत त्याचं स्टोरेज वाढवलं, म्हणजे 21 तारखेपर्यंत पुरेल अशा पद्धतीचं CCTV कॅमेऱ्याचं स्टोरेज या ठिकाणी लावण्यात आले. म्हणजे टोटल जर विचार केला तर 19 कॅमेरे जे आहेत ते या ठिकाणी CCTV लावण्यात आलेले आहेत आणि त्याचं स्टोरेज जे आहे ते आता पूर्ण 21 तारखेपर्यंत पुरेल अशा पद्धतीचं CCTV कॅमेरे या ठिकाणी लावण्यात आले आणि त्याची नजर जी आहे ती सध्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोलिसांसोबत दिसत आहे. कॅमेरामन निलेश देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.